नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आता सरकारी नोकरी प्राप्त करण्याचं तुमचं स्वप्न साकार करणं अधिक सोपं होणार आहे, कारण वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत तुम्हाला मोफत प्रशिक्षण आणि 72,000 पासून ते 1,22,000 पर्यंत विद्यावेतन देखील मिळणार आहे. सगळ्यात आधी कुठल्या कुठल्या कोर्ससाठी फॉर्म सुटलेत ते आपण पाहूया आणि मग त्यानंतर आपला आजचा मुख्य विषय तो म्हणजे एमपीएससी कंबाईन्ड ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी नेमकी काय योजना आहे ते आपण समजून घेऊया. बघा, या ठिकाणी आयबीपीएस, पीओ, बँकिंग, एलआयसी, पोलीस भरती, मिलिटरी भरती, टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट, ज्याला आपण TAIT टेट म्हणतो, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती, MBA सीईटी, एमपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि एमपीएससी कंबाईन्ड ग्रुप बी अँड ग्रुप सी एक्झामिनेशन, ह्या सगळ्या कोर्सेससाठी आता फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. तुम्ही ह्या सगळ्या कोर्सेसला फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात हे लक्षात घ्या. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर या व्हिडिओत आपण ही नेमकी योजना काय आहे, योजनेसाठी पात्र कोण कोण आहेत, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, त्याच पद्धतीने प्रशिक्षण कालावधी, विद्यावेतन किती असणार आहे आणि आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे. आता बघा, हे एक नोटिफिकेशन जे आहे ते 8/6/2026 ला आलेलं आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग, व्यवस्थापकीय संचालक वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात वनारटी यांच्या मार्फत हे परिपत्रक आलेलं आहे. काय म्हटले बघा इथे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब व गट क पूर्व परीक्षा ऑफलाईन प्रशिक्षण 2026-27 करिता योजनेचा तपशील महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील, आता अर्थात याच्यामध्ये कोण येतं, तर याच्यामध्ये VJA, NTB, NTC आणि NTD हे लक्षात घ्या. या प्रवर्गामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. बघा, महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर गटातील विद्यार्थ्यांना वनारटी मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी गट ब व गट क परीक्षा पूर्व तयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. प्रशिक्षण कसं असणार आहे, तर प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपामध्ये आणि अनिवासी पद्धतीचं असणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे तिथे तुम्हाला जाऊन राहण्याची गरज नाहीये, फक्त प्रशिक्षणाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. आता प्रशिक्षणाचा कालावधी आहे 6 महिने. विद्यावेतन तुम्हाला मिळणार 10,000 प्रति माह, म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये विद्यावेतन स्टायपेंड तुम्हाला मिळणार आहे. आणि आकस्मिक निधी 12,000 रुपये, म्हणजे एक वेळेला पुस्तक खरेदीसाठी किंवा त्या अभ्यासाच्या अनुषंगाने जो काही खर्च येतो त्यासाठी तुम्हाला एक रकमी 12,000 आणि दर महिन्याला 10,000, म्हणजेच अशा पद्धतीनं दर महिन्याचे 10 म्हटले तर 6 महिन्याचे 60,000 आणि वन टाइम 12,000, असे टोटल तुम्हाला 72,000 रुपये स्टायपेंड जो आहे तो या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. मग आता बघा, या योजनेसाठी पात्रता काय, मी आधीच सांगितलं, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तो विद्यार्थी विमुक्त म्हणजे VJA किंवा NT प्रवर्गातील, म्हणजे NTB, चालणार आहे, लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. जर तुम्हाला एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी चं प्रशिक्षण घ्यायचं आहे तर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं गरजेचं आहे. गट ब आणि गट क पदांसाठी तुम्ही पात्र असले पाहिजे. विद्यार्थ्यांची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल, म्हणजे एक छोटी सीईटी घेण्यात येईल, त्या सीईटीच्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल, हे लक्षात घ्या. त्यानंतर चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत तुम्हाला स्वतंत्रपणे वनारटीच्या वेबसाईटला माहिती देण्यात येईल. आता प्रशिक्षणाचे स्वरूप कसे असणार आहे, तर विद्यार्थ्यांना ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस तुम्हाला या योजनेमध्ये शिकवला जाणार आहे. त्याच पद्धतीनं प्रशिक्षणामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत मार्गदर्शनाचा समावेश असेल. ठीक आहे, आता मुलाखत तर कुठल्याच ग्रुप बी ग्रुप सी मध्ये नाहीये, त्यामुळे मुलाखतीचा विषय नाही, पण पूर्व आणि मुख्यची सगळी तयारी तुमची करून घेतली जाईल. सामान्य अध्ययन, बुद्धिमापन चाचणी, अंकगणित, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येईल. सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्यांचा असेल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल, म्हणजेच मी आधीच सांगितलं तिथे जाऊन तुम्हाला राहायची आवश्यकता नाहीये, अनिवासी स्वरूपाचं आहे, फक्त तुम्हाला प्रशिक्षण अटेंड करायचं आहे, हे लक्षात घ्या. प्रशिक्षण ऑफलाईन असेल, हे नीट लक्षात घ्या. प्रशिक्षण कसं असणार आहे, ऑफलाईन असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे ते कसं आहे, तर बघा, VJA ला 40% आरक्षण आहे, NTB ला 22.50, NTC ला 22.50, NTD ला 15%, असं टोटल 100% आरक्षण आहे. प्रवर्ग निहाय महिलांसाठी 30% जागा, याच्यातील प्रत्येक प्रवर्गाला 30% जागा या महिलांसाठी राखीव आहे, ते लक्षात घ्या. दिव्यांगांसाठी 5% आणि अनाथांसाठी 1% जागा रिझर्व्ह असणार आहेत. आता कागदपत्र सगळ्यात महत्वाचा घटक, तर आधार कार्ड लागणार आहे तुम्हाला. पुढील आणि मागील बाजूसह स्पष्टपणे असणारं ते आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला लागणार आहे.
जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. वैध नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, आता नॉन क्रिमिलियर सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जुनं नाही चालणार, व्हॅलिड असलं पाहिजे, लक्षात घ्या. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. त्याच पद्धतीनं पदवीची गुणपत्रिका किंवा पदवी प्रमाणपत्र तुम्हाला असणं आवश्यक आहे. तुम्ही अनाथ असाल तर त्याबाबतचा दाखला, दिव्यांग असेल तर त्याबाबतचा दाखला, बस एवढंच लागतं, बाकी काही लागत नाही. अर्ज कसा करायचा आहे, तर तुम्हाला सगळ्यात आधी वनआरटीच्या वेबसाईटला नोटीस बोर्डवरती जायचं आहे. त्या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर एमपीएससी ग्रुप बी अँड ग्रुप सी एक्झामिनेशन ट्रेनिंग 2026-27 या लिंक वरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज भरताना जिथे स्टार आहे ती माहिती तुम्हाला कंपल्सरी भरायची आहे, हे लक्षात घ्या. आणि अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्र तुम्हाला स्वसाक्षांकित म्हणजे तुम्हाला स्वतःची सिग्नेचर करून ते तिथे अपलोड करायचे आहेत. आता अटी आणि शर्ती काही त्यांनी दिलेल्या आहेत. काय आहे अटी शर्ती? अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22/6/2026 राहील, हे लक्षात घ्या. सॉरी 25/6 25/6/2026 25 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहे. ह्याच महिन्याच्या 25 जून पर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. पोस्टाने किंवा ईमेलने अर्ज चालणार नाही, ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज स्वीकारणे किंवा त्याच्यामध्ये थोडाफार बदल करणे हे सगळे अधिकार व्यवस्थापकीय संचालक वनआरटी यांना असतील. चाळणी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे आता जी सीईटी घेतली जाईल या कोर्ससाठी तुमची, तर त्या सीईटीच्या मार्कांच्या आधारावर तुमचं सिलेक्शन असणार आहे किंवा वेटिंग लिस्ट जी काही असेल ती तुमच्या मार्कांच्या आधारावरती असेल. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणास रुजू झाल्याच्या दिनांकापासून वनआरटीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास किमान 75% उपस्थिती, आता ही खूप महत्वाची सूचना आहे, 75% उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच विद्यावेतन देय राहील. तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही प्रशिक्षण घेण्यासाठी हजर राहिले पाहिजे. तुम्ही प्रत्येक महिन्याला किमान 75% तुमची हजेरी असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला विद्यावेतन मिळणार आहे. उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची, दिशाभूल करणारी असल्यास तुम्हाला तिथून रिजेक्ट सुद्धा केलं जाईल असं सांगितलेलं आहे. तुमच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. यापूर्वी वनआरटीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला असल्यास अथवा शासनाच्या इतर समकक्ष संस्थांकडून या स्वरूपाच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला असल्यास उमेदवार अपात्र ठरेल. ऑलरेडी तुम्ही लाभ घेतलेला असेल तर आता तुम्हाला लाभ घेता येणार नाही, हे लक्षात घ्या. विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. आता तुमचं जे काही अकाउंट आहे बँकेचं, ते तुमचं अकाउंट आधार कार्डशी कनेक्ट असणं, आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला स्टायपेंड प्राप्त होईल ऑनलाईन स्वरूपामध्ये. अर्ज भरताना कोणताही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत वनआरटीच्या कॉल सेंटरला संपर्क करायचा आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. खाली सही आहे, प्रशांत वावगे, व्यवस्थापकीय संचालक वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनआरटी नागपूर. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या योजनेला तुम्ही पात्र असाल तर फॉर्म भरा. शासनाच्या खूप चांगल्या योजना आहेत, ह्याही योजनेचा तुम्ही लाभ घ्या. 10,000 रुपये स्टायपेंड ही खूप चांगली अमाऊंट आहे. अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचा घटक जो आपल्याला अभ्यासामध्ये डिस्टर्ब करतो तो म्हणजे आर्थिक चणचण. जर आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असेल, हलाखीची असेल, बेताची असेल, तर तुमच्यासाठी शासनाच्या मार्फत खूप चांगली संधी आहे. तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी स्टायपेंड सुद्धा दिला जातो, हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या योजनेचा नक्की लाभ घ्या. डॉक्युमेंट पण काही फार काही लागत नाही, मी तुम्हाला सांगितलं ज्या काही गोष्टी लागतात त्या. तेव्हा खूप चांगली संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा एक गुगल फॉर्म आहे. या गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा ही लिंक तुम्हाला उपलब्ध आहे. या लिंक वरती जा आणि हा गुगल फॉर्म, एक 2-3 ओळींचा गुगल फॉर्म आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, कुठल्या कोर्ससाठी तुम्हाला या वनआरटीचा लाभ घ्यायचा आहे त्याची माहिती टाकायची आहे, आणि तुमच्या मनात काही शंका असतील याबाबत तर त्याचा बी खाली एक ऑप्शन आहे, तेवढं फक्त भरून द्या. आमच्या टीम कडून तुम्हाला संपूर्ण मदत केली जाईल, लक्षात घ्या. हा एक सामाजिक उपक्रम आहे, या दृष्टीने तुम्हाला संपूर्णपणे मोफत आमच्या टीम कडून केली जाईल. हा गुगल फॉर्म फक्त आपण भरून द्या. अधिक माहितीसाठी 8888909116 या नंबरला संपर्क करा. आणि अशाच पद्धतीने शासनाच्या नवीन नवीन योजना असतील किंवा नवीन नवीन जाहिराती असतील, या अनुषंगाने माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.